सोशल मीडिया मराठी निबंध. आजचे युग डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. यात सोशल मीडियाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. कोणतीही बातमी क्षणात आपल्या मोबाईलवर दिसून येते. आज घराघरात मोबाईल आहे आणि इंटरनेट सुद्धा बहुतेक जण मोबाईल वापरतात. बरीच मुलं मुली विद्यार्थी तासनतास मोबाईल हाताळण्यासाठी घालवतात. फेसबुक, ट्विटर यावर पोस्ट शेअर करणे, चॅट करणे, पोस्ट अपलोड करणे इत्यादी कार्यक्रमात अगदी भान हरपून असतात. त्यांची त्यांना एवढी सवय निर्माण होते की त्याशिवाय त्यांना करमत नाही. ही लागलेली सवय वाईट व्यसना इतकीच घातक ठरू शकते. वेळ खर्च होतो, इंटरनेटाकरता जास्तीचा पैसा लागतो आणि अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. परिणामी परीक्षेत कमी गुण मिळवणे किंवा अपयश येणे ह्या बाबी घडतात. इंटरनेट वापरणारे कधी कधी जाली कंपन्यांच्या जाळ्यात अचूक अडकतात. बऱ्याच कंपनी ईमेल पत्त्यावर जाहिराती पाठवतात. कळत नकळत त्या फसव्या जाहिरातींना आपण बळी पडतो व आपले आर्थिक नुकसान करून बसतो. काही कंपन्या किंवा सायबर गुन्हे आपली सर्व माहिती काढून त्याचा दुरुपयोग करतात. बँक अधिकारी बोलतो अशी थाप मारून आपल्या ATM नंबर विचारून खात्यातील रक्कम लंपास झाल्याची अनेक उदाहरणे घडली आहेत. इंटरनेटचा वापर मग तो कोणत्याही कामाकरिता करायचा असेल तर बसल्या जागी करावा लागतो. तासनतास बसल्यामुळे शारीरिक हालचाल होत नाही. परिणामी पचनसंस्था कमी कार्यक्षम होते. त्यामुळे कमजोरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरीराची हालचाल न झाल्यामुळे लठ्ठपणा येतो. स्क्रीनच्या प्रकाशामुळे डोळ्यावर ताण येतो व डोळे कमजोर होऊ लागतात. आज आपण पाहतो लहान मुलींना चष्मे लागलेले आहेत. पुढे पुढे पाठदुखी, मानदुखीचा त्रास व्हायला लागतो. पचन, आम्लपित्त, मलविरोध यासारखे आजार बळवतात. सोशल मीडिया वापरून लोकांना छळले जाते. विशेषतः मुलींच्या बाबतीत हा प्रकार जास्त घडतो. पहिल्यांदा मुलींना विश्वासात घ्यायचं, त्यांचे फोटो मोबाईलमध्ये घ्यायचे किंवा त्यांच्या नकळत फोटो काढायचे व पुढे ते फोटो फेसबुकवर टाकण्याची धमकी द्यायची व त्यांच्याकडून अधिक वाईट कामे करून घ्यायची. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत. आपली अब्रू वाचवण्याचा जेवढा प्रयत्न ती मुलगी करते तेवढी ती आणखीन फसत जाते. शेवटी आत्महत्या केवळ हाच एक पर्याय तिच्या समोर उरतो. अशी कित्येक प्रकरणे झाली आहेत. त्यातील केवळ काहीच उघडकीस आली आहे. ते दाबून ठेवली गेली केवळ अब्रू झाकण्यासाठी. बऱ्याचदा काही देवी देवतांच्या विडंबना होतील असा मजकूर अथवा फोटो अपलोड केले जातात. त्यामुळे धार्मिक भक्त संतप्त होतात आणि अशा वेळेस दोन गटात हाणमारी, जाळपोळ इत्यादी प्रकार होतात. त्यांचे परिणाम निरपराधांना सुद्धा भोगावे लागतात. सामाजिक संबंध दुरावतात. कायदा सुव्यवस्था राहत नाही. इंटरनेटमुळे जगातील कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संपर्क साधता येतो. यामुळे अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. यामध्ये जेव्हा ती व्यक्ती आधीच विवाहित असेल किंवा वाईट स्वभावाची असेल किंवा दुर्व्यसनी असेल तेव्हा धोका बसतो. घरातील मंडळींना विरोध करून अशी लग्ने झाली व अल्पवयातील मुलींच्या जीवाला धोका बसतो. अशी बरीच उदाहरणे आहेत. सोशल मीडिया एवढा लोकप्रिय झाला आहे की मुलांना त्यांचे तोटे दिसत नाही. त्याचा वापर करू दिला नाही तर मुले आई वडील यांच्यातील संबंध बिघडायला लागतात. ते आई वडिलांच्या ऐकिनासे होतात. सतत नेटच्या संपर्कात राहिल्यामुळे एकटेपणा वाढतो. काही ताणतणाव निर्माण झाल्यास इतरांशी शेअर न करता तणाव दाबण्याचा प्रयत्न केला जातो जो घातक ठरू शकतो. कधी कधी अधिक तणाव सहन न झाल्याने अशी व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होते. या सर्व दुष्परिणामावरून निष्कर्ष निघतो की सोशल मीडियामुळे सांस्कृतिक पर्यावरण दूषित झाले आहे व होत आहे. या सर्व समस्यांचा कमी करण्यासाठी पुढील उपाय वापरता येतील. म्हणजे सोशल मीडिया मर्यादित वापरणे, यावर असणारी माहिती खरी आहे की नाही हे अगोदर तपासून घेणे, आणखीन काही समस्या असल्यास वडीलधाऱ्या व्यक्तीसमोर ती मांडणे. जगभरात करोडो लोक सोशल मीडिया वापरतात. त्यातील नकारात्मक गोष्टी न वापरल्यास व सोशल मीडिया हे चांगल्या प्रकारे वापरल्यास आपल्याला यापासून फक्त फायदाच मिळेल. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.